मीरा भाईंदरच्या क्राईम युनिट 1 ने मोठी चोरी उघडकीस आणलेली आहे। जवळपास 7 करोडची चोरीची वाहनं जप्त केलेली आहेत। 47 वाहनं आहेत आणि यामध्ये सर्व प्रकारची वाहनं आहेत। ही जी आहेत बनावट पेपर बनवून किंवा बनावट चेसिस नंबर बनवून ही जी वाहनं बाजारामध्ये फिरत होती रस्त्यांवर आणि पोलिसांना याचा सुगावा लागला आणि पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। वेगवेगळ्या राज्यातून अवजड वाहने चोरी करून त्या वाहनांचे बनावट कागदपत्र बनवून दुसऱ्या राज्यात ती वाहनं विकणारी ही टोळी असल्याचं पोलिसांनी सांगितले। या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 7 करोडची वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत। वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 30 जून 2021 रोजी रस्त्यावर पार्क केलेला एक आयशर टेम्पो चोरीला गेला होता। या टेम्पो चोरीचा तपास गुन्हे शाखा 1 करत असताना त्या 4 आरोपींना अटक करण्यात आलं। अझहर अकबर शेख, समीर नाशिर खान, मोहम्मद शौकत शाह आणि शेख नाशिर शहाद मिया यांना अटक करण्यात आलेली। हे चौघही शातीर चोर आहे। याआधी यांच्यावर चोरीचे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत। हे आरोपी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाड्या अस्तित्वात नसताना अरुणाचल प्रदेश, नागालँड इत्यादी राज्यात विविध आरटीओच्या कार्यालयात गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर करून इतर कागदपत्रे प्राप्त करतात आणि त्या कागदपत्रांच्या आधारे ती वाहने महाराष्ट्र राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करतात असं सांगायचे। संबंधित आरटीओ कार्यालयाची ऑनलाईन एनओसी प्राप्त देखील करायचे। त्यानंतर त्या कागदपत्रात नोंदणी केल्याप्रमाणे इतर राज्यातून त्या मॉडेलच्या गाड्या चोरी करतात आणि चोरलेल्या गाड्यांमुळे मूळ इंजिन नंबर, चेसिस नंबर आणि इतर ओळख पटवण्यासाठी लागणारे नंबर खोडून त्यावर बनावट कागदपत्रावरील इंजिन नंबर, चेसिस नंबर प्रिंट करून महाराष्ट्रातील आरटीओमध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन करायचे आणि इतर लोकांना ही चोरीची वाहने विकायची। पोलिसांच्या तपासात या आरोपीकडून 14 टाटा ट्रक, 10 हायवा टिप्पर, 8 आयशर टेम्पो, 9 अशोक लेलँड टेम्पो तर 6 छोटी 4 चाकी वाहनं अशी 47 चोरीला गेलेली वाहनं पोलिसांना सापडली आहेत आणि या वाहनांची एकूण किंमत 7 कोटी 32 लाख एवढी आहे। या टोळीत आणखीन कोणी सहभागी आहे का याचा तपास आता पोलीस आणि आरटीओ अधिकारी करतात। त्यामुळे पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे की एवढी मोठी 7 करोडची चोरीची वाहने पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। तुमच्यासोबत देखील असं काही झालं असेल तर ताबडतोब नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि याची चौकशी करा। या संपूर्ण चोरीबद्दल पोलिसांनी नेमकं काय सांगितलं आपण ऐकूयात। 2021 रोजी रात्री 8 वाजता एक फिर्यादी आहेत रमेश चौधरी वय 40 यांचा एक टिप्पर ट्रक चोरी गेला होता आणि त्याबाबत काशीमीरा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता। त्याचप्रमाणे 30 जून 2021 रोजी रात्री 1:30 वाजता सुमारास एक वाडीव पोलीस स्टेशनमधून एक आयशर चोरीला गेला होता आणि त्याबाबत वाडीव पोलीस स्टेशनला 628/2021 हा गुन्हा दाखल झाला होता। हे दोन्ही गुन्हे जे आहेत आपल्याकडे जरी सुमारे 2.5 वर्षापासून पेंडिंग जरी असले तरीही आपले जे जुने गुन्हे आहेत त्याच्यात आणि व्हेकल चोरीवाली जी गँग आहे त्या सगळ्यांचा छडा लावण्यासाठी आपण लोकांना सांगत होतो आणि त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यामध्ये आपले लोक जे आहेत ते आपले काही अधिकारी आहेत ते माझ्यासोबतच आहेत। तर यांना काही यांनी ते जुने काही इतर महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये जे काही लोकांचा जे रेकॉर्ड आहे त्याच्याबद्दल चौकशी केली आणि काही लोक टिप यांना मिळाली तर त्या टिपच्या अनुषंगाने यांनी एकूण 4 आरोपी जे आहेत त्यांना अटक केली। याचं एक आहेत अझहर शेख, हे छत्रपती संभाजीनगरचे राहणार आहेत। दुसरे आहेत समीर खान, हे पण छत्रपती संभाजीनगरचे आहेत। मोहम्मद शौकत शाह हे आहेत अमरावतीचे आणि शेख नशीर शहाद मिया हे नांदेडचे आहेत। यांना अटक केली नोव्हेंबर 2023ला आणि त्यानंतर हे याच्यामध्ये सतत तपास आणि त्यांना इंटरोगेशन आणि पुढच्या रिकव्हरीच्या याचा एक ऑपरेशन सुरू झाला। त्यात याचं असं निदर्शनास आलं की याच्यात जे आरोपी आहेत हे एका विशिष्ट मॉडेलची गाडी जी आहे ते टार्गेट करतात, त्याचे काही फेक डॉक्युमेंट स्वतः तयार करतात आणि ते आपला 2 राज्य आहेत विशेष काही जे आतापर्यंत लक्षात आलेलं आहे अरुणाचल आणि नागालँड तिकडचे जे आरटीओ ऑफिसमध्ये त्याची एक नोंदणी करून घेतात। त्यानंतर तिकडून महाराष्ट्रामध्ये सेल करायचे आहे असा एक डॉक्युमेंट तयार करतात, तिकडची एनओसी घेतात आणि त्या एनओसीवर तीच गाडी परत इथे रजिस्ट्रेशन करायला लावतात। या मधल्या काळात त्या मॉडेलची एखादी गाडी ते इथे चोरी करतात आणि त्याचा इंजिन नंबर, चेसिस नंबर ते फोडून टाकतात आणि मग इथे आपला हद्दीमध्ये जे काही ग्राहक आहेत त्यांना असं ते सेल करायला लावतात। तर असा एक आपला मागील एका 2 वर्षां मागील 1-2 महिन्यापासूनचा जो ऑपरेशन सुरू आहे 3-4 महिने झाले
त्यात आतापर्यंत आपण 45 गाड्या ज्या आहेत ते जप्त केलेल्या आहेत. यात 7,32,41,40,000चा माल आपल्याकडे जप्त झालेला आहे. ते आपलं समोरच आहे. आणि यात आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार एकूण 16 FIR दाखल आहेत. त्यात 14 जे आहेत ते महाराष्ट्रातले आहेत, एक उत्तर प्रदेश आहे, एक राजस्थानचे आहे. हे जे आरोपी आहेत यापैकी पहिला जे आरोपी आहे त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्यात सर्वात लेटेस्ट जो गुन्हा आहे तो कोथरड होता पुण्याला 2016ला. दुसरा जो आरोपी आहे त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यात शेवटचा जो गुन्हा आहे तो 2022ला आहे वाकड पोलीस स्टेशनला. तिसरा जो आरोपी आहे त्याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. हे सर्व वाहन चोरीचे गुन्हे आहेत आणि तो 2018चा गुन्हा आहे. 2018चा लेटेस्ट गुन्हा आहे. चौथा जो आरोपी आहे त्याचा अजून काही आम्हाला रेकॉर्ड भेटलेलं नाही आहे, तर त्याबाबत आपण चौकशी करत आहोत. एकंदरीत हे अशा पद्धतीने एक मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या स्पेशली हेवी व्हेकल चोरी करण्याचा आपला एक रॅकेट या ठिकाणी आम्ही उपस्थित करू शकलो आहे. साहेब, असं आहे की देशभरातले RTO एकमेकांशी इंटरकनेक्टेड असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन हे गुन्हे अशा प्रकारचे घडलेले आहेत. या संदर्भात आपण एक मीराबंदर वसईविरार आयुक्ताला याच्या पुढाकार घेऊन काय करणार आहोत? तर याच्यात आपण नक्कीच एकदा या तपासचे जे सर्व मुद्दे जेव्हा एकदा क्लोज झाले त्यानंतर त्याच्यात असा काही सिस्टमिक उणीवा जर जे काही आपल्याला लक्षात आला किंवा निदर्शनास आला हे सर्व आम्ही संबंधित खात्यांना ते त्याचा अहवाल एक दिला. पहिल्यांदा फेक डॉक्युमेंट बनले अधिकारी RTOचे अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का? तर गाडीची पासिंग करताना गाडी समोर पाहिजे, गाडीची स्थिती बघितली जाते, त्यानंतर पासिंग यामध्ये महाराष्ट्र आणि नागालँड अरुणाचल प्रदेश यांचा अधिकाऱ्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे. तो एक तपासाचा मुद्दा आहे, परंतु तो इन्व्हॉल्वमेंट आहे की सिस्टमिक गॅप आहे ते आपण तपासूया. आतापर्यंत